पतीच्या दीर्घायुष्यासाठी स्त्रिया हे व्रत करतात. पण हे व्रत पतीबरोबरच आपल्या कुटुंबासाठी सुद्धा फलदायी कसं करायचं हे मी तुम्हाला 2 मिनिटात सांगणार आहे. वडाचे झाड म्हणजेच वटवृक्ष हा दीर्घायुष्य, स्थैर्य आणि अखंड जीवनाचं प्रतीक आहे. म्हणून या दिवशी वटवृक्षाची पूजा केली जाते. वटपौर्णिमेच्या दिवशी परंपरेनुसार विवाहित स्त्रियांनी लाल, हिरवा, पिवळा किंवा गुलाबी रंगाचं वस्त्र किंवा साडी परिधान करायचे. हे रंग सौभाग्य, मंगल कार्य, प्रसिद्धी आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानले जातात. सोबतच सौभाग्य अलंकार धारण केल्यास अत्यंत शुभ मानलं जातं. या दिवशी या प्रत्येक रंगाला काय महत्त्व आहे बघा. हिरवा रंग म्हणजे दीर्घायुष्य, समृद्धी आणि आनंदी जीवनाचं प्रतीक मानलं जातं. लाल रंग म्हणजे सौभाग्य, शक्ती आणि मंगलतेचं प्रतीक मानलं जातं. पिवळा रंग म्हणजे शुभत्व, ज्ञान आणि देवकृपेचं प्रतीक मानलं जातं. गुलाबी रंग म्हणजे प्रेम, सौम्यता आणि कौटुंबिक आनंदाचं प्रतीक मानलं जातं. म्हणून या दिवशी तुम्ही कुठल्याही रंगाची साडी परिधान करावी आणि हे चारही रंग एकत्रित असलेली साडी परिधान करणं तर खूप शुभ मानलं जातं. पूजेसाठी नऊवारी किंवा पारंपरिक साडी आणि सौभाग्य अलंकार परिधान करून संस्कृती ही जपली जाते. त्याचबरोबर या दिवशी गरजूंना आवश्यक वस्तूचं दान करावं. या दिवशी काय करू नये बघा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी काळ्या रंगाचं वस्त्र किंवा साडी परिधान करू नये, कारण धार्मिक पूजेसाठी तो रंग अशुभ मानला जातो. तर या दिवशी वडाच्या झाडाची पाने किंवा फांदी तोडू नये, कारण या दिवशी वटवृक्ष हा पूजनीय मानला जातो. हा दिवस सकारात्मकतेचा मानला जात असल्यामुळं या दिवशी वादविवाद, क्रूर बोलणं टाळावं. खोटं बोलणं, कोणाचा अपमान करणं यामुळे तुम्ही केलेल्या पूजेचं आणि व्रताचं पुण्य कमी होतं असं मानलं जातं. सावित्रीने आपल्या दृढ निश्चय, पतिव्रता धर्म आणि भक्तीच्या बळावर मृत्यूदेव यमराज यांच्याकडून सत्यवानाचे प्राण परत मिळवले. त्यामुळे वटपौर्णिमा ही श्रद्धा, संयम आणि अखंड सौभाग्याचं प्रतीक मानली जाते. तर तुम्हीही वटपौर्णिमेचं व्रत श्रद्धेने करा आणि आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.